जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 99 पाहणार आहोत. जगी धन्य वाराणसी पुण्यराशी, तये माझी जाता गती पूर्वजांसी. मुखे राम नामावळी नित्यकाळी, जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला काशी या तीर्थक्षेत्राचं महत्त्व सांगत आहेत. या काशी क्षेत्री श्री शंकर भगवान यांचं वास्तव्य आहे, जे नित्य सदा सर्व काळ रामाचं नाम घेतात. समर्थ म्हणतात, जगी धन्य वाराणसी पुण्यराशी. या जगामध्ये वाराणसी हे क्षेत्र धन्य आहे. वाराणसी हे क्षेत्र गंगा नदीच्या काठावर वसलेलं आहे. तसं पाहिलं असता आपली सर्वच तीर्थक्षेत्रे जवळजवळ नदीच्या काठावरच वसलेली आहेत, हे एक विशेष आहे. या गंगा नदीच्या काठावर अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्याही केलेली आहे. स्वतः शंकरही या ठिकाणी तपश्चर्या करतात. म्हणून या काशी क्षेत्राला पुण्यराशीचं क्षेत्र म्हटलं आहे. इथे पुण्याच्या राशी आहेत. या पुण्यराशीमुळे त्या राशींचं एक वलय इथे निर्माण झालेलं असल्यामुळे समर्थ म्हणतात की हे क्षेत्र म्हणजे पुण्यराशीचं क्षेत्र आहे. आणि अशा या पुण्यक्षेत्री ज्याला मरण येईल त्याला मोक्ष मिळतो, असे समर्थ म्हणतात. समर्थ म्हणतात, तये माझी जाता गती पूर्वजांसी. या काशी क्षेत्री ज्याला मरण येते त्याचा तर उद्धार होतोच, पण त्यांच्या पूर्वजांनाही उत्तम अशी गती प्राप्त होते. तसं पाहिलं असता मोक्षांच्या सप्तपुऱ्या सांगितलेल्या आहेत. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावतीश्चैव सप्तैदा मोक्षदायका. या सप्तपुऱ्यांमध्ये काशी क्षेत्राला जास्त महत्त्व आहे. म्हणूनच इथे मरण यावं अशी सर्वांची मनापासून इच्छा असते. पण ज्याच्या नशिबात असेल आणि ज्याच्यावर भगवंताची कृपा असेल त्यालाच इथं मरण येऊ शकतं. कारण काय तर जन्म आणि मरण हे तर माणसाच्या हातात नाहीच, ते भगवंताच्या हातात आहे. म्हणतात, आपला जेव्हा जन्म होतो ना तेव्हाच आपलं मरण कधी होणार हे ठरलेलं असतं. ते आपल्याला फक्त माहीत नाही इतकेच. पूर्वीच्या काळी वाहनांची सोय नसल्यामुळे तीर्थयात्रा करणे अवघड होते. असे म्हणतात, जे तीर्थयात्रेला निघत असत ते आपल्या स्वतःचं श्राद्ध करून निघत असत. कारण परत येऊ किंवा नाही अशी खात्री त्यांना नव्हती. त्यामुळे काशीला जायची इच्छा असूनही लोकांना काशीला जाता येतच नव्हतं. तेव्हा काशीला जावे, नित्य वदावे असे म्हणत असत. म्हणजे काशीला जाण्याचे पुण्य मिळते असा समज आहे. काशीमध्ये मरण येणाऱ्याच्या कानामध्ये स्वतः श्री शंकर राम नामाचा उपदेश करतात. म्हणूनच समर्थ म्हणतात, मुखे राम नामावळी नित्यकाळी, जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. चंद्रमौळी म्हणजे शंकर. हे प्रत्येक जीवाच्या कानात राम नामाचा उपदेश करतात. कारण ते स्वतःच नित्य रामनाम घेतात आणि या रामनामामुळे त्यांच्या मनाला शांती मिळते. अशी शांती प्रत्येक जीवाला मिळो म्हणून ते सर्वांना रामनामाचं महत्त्व समजावून सांगतात. असे हे काशी क्षेत्र अतिशय पुण्यवान आणि पवित्र आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, जगी धन्य वाराणसी पुण्यराशी, तये माझी जाता गती पूर्वजांसी. मुखे राम नामावळी नित्यकाळी,
जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. जय जय रघुवीर समर्थ.